आता वी आर ऑन द सर्जमी ऑफ अमरावतीमध्ये आहे आपण आता. कॉलेजला घेत चाललो येणे भाऊचा नांदा होता कॉलेज काय कॉलेज दाखवली पण आहे, काही कॉलेज केले तर वाट यायचं. मॅचं अप्लिकेशन वगैरे लिहून दिलं, मस्त पत्रिकाही जोडली. जसं तुम्ही लग्नाल जेवण कराल काही विषय नाही, काही ना काही करू. आता पा दूर दूर चालला, डोळ्यात पाणी पण आहे, जवळून दाखवू का डोळ्यात पाणी. नमस्कार मित्रांनो, मी तुमचा प्रथमेश एका नवीन व्लॉग मध्ये तुमचं स्वागत करतो. आता पहा विषय असा झाला, सकाळीच मम्मी पप्पा गेले बाहेर, म्हणजे गावाला गेले. तर इट वॉज अन फ्री डे. उठलो, थोडासा अभ्यास केला, जास्त नाही, ऑनेस्टली सांगतो 1 तास अभ्यास केला, बिकॉज पेपर खूप दूर आहे. 1 तास अभ्यास केला आणि आता थोडासा मूवी बघितला, डूड. तुम्ही पाहिला का नाही कमेंटमध्ये सांगा, खतरनाक मूवी आहे. आणि आता जरासं पोटा पाण्याचा पाला कर ना आपल्याला, तर रूमवर नाही, ब्लॉगही 2 दिवस आले नाही. ब्लॉगिंग केली तर घरी अन्न येईन पोटा पाण्यासाठी, जेवण करायला भेटन. तर चोख सपाट भूक लागली होती, मम्मी करून गेली होती सकाळी स्वयंपाक. इकडे बा, इकडे मी काकडी कापून ठेवली, म्हणजे आज म्हटलं सलाद वेगळ्या प्रकारचं बनवावं. आणि सोबतच इथं बा बेसन बनवलाय, चपाती बेसन मस्त. आणि इकडे विदर्भ स्टाईल रोडगा, म्हणजे कणिक उरली होती तर मम्मीने उकडून ठेवले होते ते ऑलरेडी. आता फक्त शॅलो फ्राय करायचे, फ्राय म्हणजे तेलात न तळायचे, आपल्याला काही विषय नाही. बेक करायचे होते, ओव्हन नाही म्हणून. कढ़ाई में थोड़ा सा तेल डाल के धीमी आंच पे उसको क्रिस्पी करना है, सिर्फ क्रिस्पी करना है. ओके, तो वो काम चालू आहे फिलहाल. इकडे कांदा कापतो आता मी, काकडी आहे, काकडीचा मस्त केलाय आणि कांदा वगैरे पण कापतो. आणि यू नो माय कटिंग स्किल अँड कुकिंग स्किल, माय फ्रेंड्स कॅन रिलेट. जेवढी आपल्या कॉलेजचे फ्रेंड्स आहेत ते माहीत आहे कुकिंग, अरे मास्टर हूं मैं, शेफ. तर आता पटकन हे करतो, हे झाल्यानंतर आंघोळ करायचा विचार आहे, त्यानंतर जेवण करायचा विचार आहे. बघू कसं काय होते, म्हणजे जेवल्यानंतर पण आंघोळ होऊ शकते, आंघोळनंतर पण जेवण होऊ शकते, दॅट डिपेंड्स, कारण आंघोळ तोंडात दाखवा लागते. तर चला पटकन करतो, डायरेक्ट जेवणाच्या ताटावरच भेटून. आता भूक लागली मला, पटकन थोडंसं जे काही बेसिकचं काम आहे तेवढं करून घेतो. चला तो दोस्तों, प्लान में थोड़ा सा चेंज है, खाना खाने के बाद नहाएंगे. आता जेवण करून घेऊ आपण मस्त. आपलं ताट झालंय रेडी, मेड बाय मी, म्हणजे 2च गोष्टी मेड बाय मी आहे, एकच गोष्ट म्हणू शकता, 2 पण नाही. तर पा, दिस इज कॉल्ड एज रोडगा. हा गवऱ्यात शेकलेला नाही आहे, कढईत शेकलेला आहे. पिठलं इन विदर्भ इट इज कॉल्ड एज बेसन, चपाती इन विदर्भ इट इज कॉल्ड एज पोळी, आणि काकडी कापली आहे. तर फक्त एवढंच आपण बनवलं, हे पण फक्त शेकलंच आपण, बनवलं काहीच नाही. कारण घर पे हो तो थोडीशी मजा कर लेना पडता है भैया, म्हणजे मजा नाही, घरचे स्वयंपाक वगैरे करून देते. हॉस्टेलवर असल्यावर आपण कुठं करतो, एखाद्या वेळेस करतो थोडंसं मन बनलं का बा, मनगण नाही. हॉस्टेलचं मेसचं जेवण काही आवडलं नाही, मेस वगैरेचं, मग आपण काही ना काही बनवतो. आणि आर्थिक स्थिती कमी असली म्हणजे शेवटचे ते 5-6 दिवस राहते ना, पैसे संपून जाते, मग काय करा. आता घरचे तर टाकतेच, पण आपल्याला शरम वाटते जराशी, म्हणून खिचडी वगैरे बनवून घेत असतो. तर जेवण करू का आता. मस्त दिसू राहिलं ना जेवण, 1च नंबर दिसू राहिलं. अरे 1च नंबर. काकड्या पा कशा मस्त दिसू राहिल्या, बारीक बारीक कापल्या. माझा मस्त फोन लावतो चार्जिंगला, TV लावतो आणि मस्त माझाच एखादा व्लॉग उचलतो, पाहता पाहता जेवण करतो. चला मग. आता वी आर ऑन द सर्जमी ऑफ अमरावतीमध्ये आहे आपण आता. कॉलेजला घेत चाललो येणे भाऊचा नांदा होता कॉलेज दाखव, काय कॉलेज दाखवली पण आहे, काही कॉलेज केली तर वाट यायचं. पण चला आता हा म्हणून राहिला म्हणून चाललो. कारण कॉलेज तर पाहिला आहे, दादा त्याच कॉलेजमध्ये होता, प्रोफेसर रामबेगे कॉलेज ऑफ इंजिनियरिंग. अमरावती वालों के नाम तो सुना ही होगा, म्हणजे आहे चांगलं कॉलेज आहे. बराड ना एक, हा बराड आहे, बराड आमच्या कॉलेजपेक्षा मोठं नाही आहे, ते मोठे माणसं राहतात. गाडी हळू घेते, जर आवाज आला प्रॉपरली तर मग पाय तू ऍडमिशन करसान विदर्भातले असाल तर आंबेगे बेस्ट आहे भावा, खतरनाक आहे एकदम. हो, प्रमोशनचे पैसे भेटले नाही आहे म्हणून तिथं प्रमोशन करावं नाही. भेटून इंडस्ट्रीमध्ये आहे, मास्टर लोक चांगला रिझल्ट लावत आहे. आता तू या इंडस्ट्रीमध्ये आहे,
माहित आहे पेड प्रमोशन हॅज मोर व्हॅल्यू फुकटचा तुम्हाला. तर मित्रांनो चला आता आजपासून तर कॉलेजचे ब्लॉग्स पाहायला भेटतात. बघा आम्ही रस्त्याने हायवे चाललो. हायवे स्टेट हायवे 299 माहित होतं का तिथे? हमारा बचपन का है यहाँ पे. मैं सायकल चलाने आता था. तर चला आता जाऊ आणि काय होते ब्लॉगमध्ये दाखवतोच तुम्हाला. भाऊ आहे आता काही ना काही करू आपण. इकडे नांगरणी चालू आहे. हरभरा पेरणार आहे काका आणि गॅरंटी आहे पेरला हरभरा काहीतरी झालं वाटते. अशी काही गोष्ट चालू आहे. आणि आता आम्ही याच्या कॉलेजमध्ये चाललो. तुम्हाला कॉलेज दाखवतो. प्रोफेसर रामेच्या कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग उमरला. चला पा डिवॉर्स पेपरवर साईन करून राहिला आता. कॉलेज आणि याचा डिवॉर्स झाला. बायकोने भेटली तर डिवॉर्स करू राहिलो की कुठेतरी चालला हा. आणि त्याच्यासाठी कॉलेजवाले एवढ्या साईन मारून घेऊन आले आणि यांना पॅरेंट साईनच्या जागी माझी साईन मारली. आता मी ओरिजिनल तर नाही मारली माझी साईन. बाबाची साईन याची साईन सारखी आहे म्हणून मारली. डुप्लिकेट मारली. म्हणजे तुम्ही समजून घ्या. बाबाची आणि याची साईन सारखी आहे. हा माझ्या कॉलेजचा कालचा पेपर आहे जो एकदम थर्ड क्लास गेला. ए भाऊ थांब त्याला किडा बोलतो. काहून फेल होणार आहे काय? वाटत तर नाही पण नाही पास होते म्हणा. पण हो ते समजलं. जो वापस द्यायला लागते म्हटलं तर उचलते पुरे कागद गिगद पटकन आणि चल बरं. त्याच्या कॉलेजमध्ये जाऊ आपण. मेरा कॉलेज तो बादवार देखा तुम्ही. हे आमच्या कॉलेजचे रामू काका कॉलेज तो देखते है. रामू काका गिम लय मारन बरं. हे खाली पडलं टिकून घे. कोण मारते? चला सर्वजण तेच म्हणते. काय हॅलो इथे पैसे भरले मी. नंतर ते सरला सांगितलं होतं की ते असं असं आहे बट उचललं. मग पहिले क्लास म्हणे आपले मित्रांनो पहा. तर नंतर मी ते पत्रिका चढली पण या छोटी सुट्टीवर आहे. मास्तरला भेटलो. पैसे गिसे दिले 12,000 रुपये. चालला ट्रिपला कुठेतरी. त्याचे पैसे भरायला आलो. सोबत त्याच्या ताईचं लग्न आहे आणि त्याचं प्रॅक्टिकल आले. नशिबाले असते आपल्यासारखे लग्नाच्या वेळेस सुट्ट्या भेटते महिन्याभराची. तर आता याचं झालं प्रॅक्टिकल. त्याच्यासाठी मॅच अप्लिकेशन वगैरे लिहून दिलं मस्त. पत्रिकाही जोडली. याचा तुम्ही लग्नाला जेवण कराल काही विषय नाही. तर आता विषय झाला आणि याचे सर गेले आहे बाहेर आणि येणार आहे 1.5 तासाला. आता टीचर्सचा 1.5 तास म्हणजे आपल्याला माहित आहे 2 तास. तो यो बोल रहा है की रुकना है म्हणे इथं. म्हटलं पागल झाला काय. जाऊ. भारी वाटलं. कॉलेज गेलेस तर भारी आहे. जास्त काही शूट तर केलं नव्हतं. नवीन नवीन कॉलेज आपण शूट करा. अजून पकडून घ्या काय रे कसं आहे. आपलं कॉलेज असलं DY पाटील. हो फ्रेंडली स्टाफ फ्रेंडली नेचर मजा असते. तर आता बघू. यो तो फुल टेन्शनमध्ये आला आहे. येले अपेक्षा आहे का लग्न ह्याचं जाणार आहे. पण काही ना काही करू आता. पा दूर दूर चालला. डोळ्यात पाणी पण आहे. जवळून दाखवू का डोळ्यात पाणी. थांब फोन करतो. बहिणीचं लग्न भेटन नाही भेटन पण चला पाहू आता. भेटला पाहिजे. फोन करून लेटर तर लिहिलं आहे आणि सरांनी पण म्हटलं होऊन जाते म्हणे. हो पण ज्या सराची साईन मी टाकतोच HOD 25 तारखेपर्यंत नाही आहे. आणि त्याच्यानंतर क्लास टीचर पण 2 तास कुठेतरी गेला. पाहू आता कसं होते. तर मित्रांनो फायनली आताच त्याच्या कॉलेजमधून आलो आणि आता थोडंसं आंघोळ केली. म्हणजे मगाशी पण केली आणि आता डबल केली. कारण येता येता रोडवर असला धुरडा होता काय सांगू. म्हणजे डबल आंघोळ केली आणि आता मामाच्या घरी जायचं आहे. आज प्रोग्राम आहे तर दाखवतोच. त्याचा ब्लॉग तर सेपरेट बनवू आपण. आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. अमरावतीतला पहिलाच ब्लॉग होता हा. म्हणजे कालपर्यंत कॉलेजचेच ब्लॉग पुरले आणि आज आता हा ब्लॉग पटकन एडिट करतोय आणि अपलोड करतोय. कारण तुम्हाला लगेच पाहायला भेटन. आपली गॅप झाली 2-3 दिवसाची. सो सॉरी. बट आता नाही होणार कारण थोडंसं स्टेबल व्हायला वेळ लागत होतं. घरचे कामं 2-2 लग्न आहे घरी त्याचे कामं होते. त्यामुळं शूट तर करून ठेवला आहे फक्त एडिट करून अपलोड करणार. तर बघ कसा वाटला तुम्हाला आजचा ब्लॉग कमेंटमध्ये सांगा. आवडला असेल तर लाईक करा. मित्रांसोबत शेअर करा. मी भेटतो उद्या. तोपर्यंत जय महाराष्ट्र.